माझा वसई विरार। आणि यानंतर एक स्पेशल रिपोर्ट बघूयात आपण। घरापासून कुटुंबापासून लांब राहणाऱ्या, जीवाची बाजी लावून शत्रूंसोबत दोन हात करणाऱ्या सैनिकांना आपल्या देशामध्ये खूप मोठं मानाचं असं स्थान आहे। पण देशासाठी लढलेल्या याच सैनिकांच्या कुटुंबियांसोबत चुकीचं वर्तन करण्यात आलंय। ही घटना आहे पुण्यामधली। कारगिल युद्धामध्ये ज्यांचा सहभाग होता त्या जवानांच्या कुटुंबियांवरती बांगलादेशी असल्याचा ठपका ठेवण्यात आला। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जवानांच्या कुटुंबाकडे आधार कार्डाची मागणी केली आणि राडा घातलेला आहे। नेमकं काय घडलंय बघूयात। कारगिल युद्धात लढले आणि त्यांनाच बांगलादेशी ठरवलं। माजी सैनिकांच्या कुटुंबियांवर बांगलादेशींचा ठपका। बजरंग दलाचा आडमुठेपणा, संतापाची लाट। पुण्याच्या चंदननगर परिसरात राहणारं हे शेख कुटुंब गेल्या 3 पिढ्यांपासून हे कुटुंब इथेच वास्तव्यात आहे। सध्या जरी हे कुटुंब ट्रायबल एजन्सीचा व्यवसाय करत असलं तरी या कुटुंबाला देश सेवेचा वारसा लाभलाय। पाकिस्तान, चीन अशा भारताच्या शत्रू देशांना पराभवाची धूळ चारण्यात या कुटुंबाचा मोठा हातखंड आहे। याच कुटुंबातील 3 माजी सैनिकांनी युद्धाच्या वेळी देश सेवेसाठी आपल्या जीवाची बाजी लावली। पण दुर्दैवाची बाब म्हणजे देश सेवा करणाऱ्या सैनिकांच्या याच कुटुंबावर बांगलादेशी असल्याचा ठपका लावण्यात आलाय। तारीख 26 जुलै, वेळ रात्रीची। बजरंग दलाचे काही कार्यकर्ते शेख कुटुंबियांच्या घरात घुसले आणि सुरू झाला राडा। हे शेख कुटुंब बांग्लादेशी असल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातलाय। 12 बजे रात करीब 11:45 बजे 50 से 60 लोग हमारे घर पे अचानक आए। दरवाजा बजाने लगे धड़ धड़ करके, तो हम लोगों ने दरवाजा जब खोला तो अंदर 5 आदमी 7 आदमी ऐसे एक रूम में घुस गए। अपना आधार कार्ड बताओ, अपना आधार कार्ड बताओ। हमने उन्हें अपना आधार कार्ड देने की कोशिश की। जिसका आधार कार्ड दे रहे डुप्लीकेट है, फर्जी है, कहाँ से बना के लाए, जिसको उसको मारेंगे, आपको भी मारेंगे। बीबी बच्चों को भी धमका रहे, गाली दे रहे, उल्टा पुल्टा बातें कर रहे। फिर हम लोग इनसे यही पूछने की कोशिश की कि आप लोग क्या चाहते हो, हमारे पास सब प्रूफ है, हम सब देने के लिए तैयार है। मला अचानक अशी धमकी दिली की तुम्ही दुपारी 11 वाजता नाही आले तर तुम्हाला बांगलादेशी घोषित करणार। आणि हे प्रसंग आम्ही पुढे घेऊन गेलो तर आणि तक्रारी दिली तर आमची कारवाई काही केली गेली नाही। मग आम्हाला पुढे जावं लागलं आणि मग ही सगळी कारवाई चालू ठेवली आणि आमची मदतही केली काही लोकांनी। आणि आम्ही हे सगळं प्रसंग ठेवला की असं नाही चालणार, आम्ही तर काही चुकीचं केलं नाहीये, नाही आम्ही क्रिमिनल्स आहेत, नाही आम्ही मर्डरच आहेत। मग रात्रीला येणं हे का होतं? तुम्ही दिवसात या आणि दिवसात काही कारवाई करा। हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातील प्रतापगडचं। 1963 साली नईमुल्ला खान भारतीय सैन्यात दाखल। 1965 साली पाकिस्तान, 1971 साली चीन विरोधातील युद्धात सहभाग। त्यांचे धाकटे बंधू मोहम्मद सलीम 1967 साली सैन्य भरती झाले। पुढच्या पिढीत हाकिमुद्दीन भारतीय सैन्यात दाखल। निवृत्तीनंतर 1988 साली मोहम्मद सलीम पुण्यात स्थायिक। ज्यांनी देशासाठी जीवाची बाजी लावली त्यांच्याच जीवावर काही जण उठल्याचं दिसलं। बरं, हे सगळं पोलिसांसमोरच घडलं असा थेट आरोप शेख कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणात ही खरी गोष्टी आहे की काही लोक त्या परिसरात सॅटर्डे संडेची रात्री काही आपत्तीजनक कृत्य केले होते आणि एक अनलॉफुल असेंब्ली तिथे जमून काही घोषणा वगैरे काही समुदायाविषयी देत होते, अशा काही समोर आलेली आहे। या प्रसंगी ऑलरेडी एक गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आली होती। आज परत सगळ्यांचे फ्रेश बयान, त्यांना जे काही म्हणायचे ते पूर्ण घेण्यात येत आहे। कायदेशीर कारवाई करण्यात येईल। इथे बांगलादेशी राहत असल्याची माहिती स्थानिकांनीच दिल्याचा दावा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। पूर्ण फेक आहे, कुठलाही कार्यकर्ते गेलेला नाही। त्यांनी असं सीसीटीव्ही असतील तर त्यांनी आम्हाला प्रूफ दाखवा। पूर्ण पोलीस समोर होते, पोलिसांसमोर कारवाई झालेली। आमचा कुठलाही कार्यकर्ता पुढे गेला नाही, पूर्ण कारवाई पोलिसांनी केलेली। ते जे कुटुंब आहे ते भारतीय सैन्य दलामध्ये ज्यांनी सैनिक म्हणून काम केलेलं आहे, भारताकडून ज्यांनी शत्रूच्या विरोधात युद्ध लढलेलं आहे,
ते कुटुंब आहे ते. नाही, खोटं बोलतोय ते. अशा कुठल्याही कुटुंबाच्या घरी आम्ही गेलेलो नाहीये. पूर्ण कारवाई पोलिसांनी केलेली आहे. शेख कुटुंबियांसोबत घडलेला हा प्रकार पुण्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते करतायत. खरं तर ही अतिशय गंभीर आणि पुणे शहराला शर्मसार करणारी घटना आहे. पुणे शहराचा एक स्वतंत्र असा स्वभाव आहे की तो कधीही कुणालाही विरोध करत नाही, सर्वांना सामावून घेतो. 61 साली या ठिकाणी आलेले हे कुटुंब आणि जे ह्यांच्या घरामध्ये घुसलेले आहेत त्यांना ही लोक या ठिकाणचे रहिवासी आहेत याची माहिती आहे. ते ह्या लोकांना ओळखतात, तरी सुद्धा यांना ते त्रास देत आहेत, त्यांना बांगलादेशी घुसखोर ठरवण्याचा प्रयत्न करतायत. याचं मुख्य कारण एवढंच आहे की केवळ तुम्ही मुस्लिम असलात तरी तुम्हाला छळायला भरपूर झालं, बाकी कारणे ते शोधतात. देशात बांगलादेशींच्या घुसखोरीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पण त्यांच्यावर कारवाई करताना हे असं निरपराध लोकांना त्रास देणं किती योग्य आहे? सैनिकांच्या कुटुंबियांना असं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हेच खरं दुर्दैव. एखादी व्यक्ती भारताचा नागरिक आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी पोलिसांची. मात्र पोलिसांऐवजी इतर कोणी हे काम करत असेल आणि तिथे उपस्थित असलेले पोलीस बघ्याची भूमिका घेत असतील तर हे अतिशय गंभीर आहे. भारतीय सैन्य दलामध्ये सेवा देणाऱ्या, भारताकडून शत्रूच्या विरोधात अनेक युद्ध लढलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांकडे ते भारतीय असल्याचे पुरावे मागितले जात असतील, त्यासाठी त्यांचा छळ केला जात असेल तर यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय? कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. थेट जाऊयात, माणिकराव कोकाटे बोलतायत.